संपूर्ण महाराष्ट्राच्या नारी शक्तीचा जो एक आचार विचार संचार आणि एक जोशमय असे व्यक्तिमत्व ज्याने संपूर्ण हिंदुस्थानातील नारी शक्तीला एक संदेश दिला की नारी असली म्हणून काय झालं ती युद्ध करू शकते, ते संसार सांभाळू शकते, सगळ्या आघाड्यावरती जाऊ शकते, राजकारण करू शकते. अशी अहिल्या माता तिने फक्त स्वतःच्या मतदारसंघापुरता विषय नाही केला, इंदोरपुरता. त्यांनी संपूर्ण देशातील सगळी जे देवालय आहेत, काशी विश्वेश्वर असतील, या ठिकाणी औंढा नागनाथ असतील महाराष्ट्राचे, त्र्यंबकेश्वर असतील, सगळ्या देवस्थानचा जो विकास जो झालेला आहे, जी देवस्थानं आज सुस्थितीत दिसत आहेत, त्याच्या मागं अहिल्या मातेचा अथक परिश्रम आहे. आणि त्यावेळी त्यांच्या स्वतःच्या निधीतून संपूर्ण चारधाम यात्रेचा रस्ता जो आहे तो महामार्ग त्यांनी स्थापन केलेला आहे. सगळ्या मंदिरांचा विकास, 12 वाटसरूंना जाण्यासाठी रस्त्याला झाडं लावणं, पाण्याची सोय करणं, इतका महत्त्वाचं काम जे आहे त्या अहिल्या मातेने केलं. आणि त्यांचा विचार जो आहे आज सुद्धा जो आहे, आज त्यांनी जे राजकारण केलं, सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलं. त्यांनी कधी मुस्लिमांचा द्वेष केला नाही, कधी दुसरा कुठला ह्याचा दोष केला नाही. उलट जो काही त्या ठिकाणी ह्याचा जो त्रास होता, ते जे लुटारू करायचे त्या लुटारूंना जो त्रास होता त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी पण केला की जो कोणी या महिलांचा बंदोबस्त करेल त्याला माझी मुलगी त्या ठिकाणी देईल. आता आतंकवाद्याचा बंदोबस्त केला तर कुठलाही नेता कुणाची मुलगी देईल का हो म्हणलं. पण अशा त्या माता आज आमचा आदर्श म्हणून जे आहे आम्हाला संदेश देत आहेत. त्यांचा पुतळा जो आहे या महाराष्ट्रातला नव्हे, या देशाची राजधानी जी आहे मुंबईमधला हा एकमेव पुतळा आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून प्रत्येक वर्षी मातेला आम्ही दुग्धादिवेश घालून त्यांना अभिषेक करतो आणि त्यांचा आशीर्वाद आम्ही या ठिकाणी घेतो. आणि वर्षभर जो आहे जी आमची सामाजिक चळवळ जी आहे त्याची प्रेरणा जी आहे ती आम्हाला या ठिकाणून मिळते. आणि म्हणून आमची वर्षभरात आंदोलनं जी आहेत, आमचा धनगर समाजाचा मूळ प्रश्न आहे की एसटीची सवलत, कित्येक सरकार आले, हे सरकार आलं, ते सरकार आलं. या ठिकाणी बारामतीला आपल्याला माहीत असेल देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी गेले, त्यांनी सांगितले की आम्हाला सत्तेत बसवा, आम्हाला सत्तेत बसवा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. पण कित्येक कॅबिनेट संपल्या, सरकारं संपली, 5 वर्ष संपली, दुसरी 5 वर्ष आली, त्याही कॅबिनेट संपत आल्या. पण एकाही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा एसटीच्या आरक्षणाचा प्रश्न मात्र कुठलाही घेतला जात नाही. ही धनगर समाजाची खंत आहे. धनगर समाजाला पैसे नको आहेत, त्यांना फक्त आरक्षण हवं आहे. आम्हाला फक्त शिवाजी बापू शेंडेंनी 3.5% आरक्षण एनटीचं दिलं, त्याच्यावरती कसाबसा हा समाज जो आहे तो आज तगलेला आहे. म्हणून आमचं मुख्य मागणी जी आहे एसटीची आहे ती पूर्ण करावी अशी मागणी जी आहे संपूर्ण समाजाची. या ठिकाणी आज मुख्यमंत्री आज चौंडीमध्ये आहेत, अख्खं मंत्रिमंडळ चौंडीमध्ये आहे. आज आम्हाला अपेक्षा आहे की आज नक्की काहीतरी घोषणा सरकारकडून त्या ठिकाणी आरक्षणाविषयी होईल. म्हणून आज लाखोंच्या संख्येनं समाज आज आशेनं जो आहे आज चौंडीमध्ये पोहोचलेला आहे. आता बघूया सरकार आज काय आम्हाला काय गिफ्ट काय देते का आज अहिल्यादेवी जयंतीची. धनगर आरक्षणाचा मुद्दा तुम्ही काढलात, मात्र काल मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं उपोषण सोडलं. मराठा आरक्षणासाठी त्यांनी सरकारला 2 दिवसांचं अल्टिमेटम दिलं आहे कायदा करण्यासाठी. वारंवार जरांगे पाटील आंदोलनाला बसत आहेत. हे पहा, जरांगेंचं जे आंदोलन जे आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणून आंदोलन त्यांचं आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांना आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, त्यांना आरक्षण द्या, जरूर द्या, गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. परंतु आमच्या ताटातलं खायचं, ओढून घ्यायचं, कारण तुमची सत्ताधीश आहे, तुमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, ह्याच्यावरती तुम्ही जर आमचं ताट ओढून घेत असाल तर ते आम्ही मुळीच खपून घेणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सगळे नेते सांगतायत की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही, देवेंद्र फडणवीसला धक्का लावणार नाही, अजितदादा म्हणून गेले, सगळे मुख्यमंत्री जे आहेत सगळे, उद्धवजी पण म्हणाले कणभर सुद्धा धक्का लागू देणार नाही. आम्ही पण 100 जवळ 125 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळे आमच्या जागा ज्या दिवसा ढवळ्या बोगस कुणब्यांचे दाखले घेऊन त्यांनी हडप केले ना. आता जात पडताळणी आलेली आहे, 6 महिन्यामध्ये हे व्हॅलिड नाही झाले तर हे सगळे घरी बसणार आहेत. आणि जर असे खोटे दाखले घेऊन जर जात पडताळणी समितीने जर एखादी जागा ओके केली, त्यांनी प्रमाणपत्र दिलं, तर मग मात्र आम्हाला कोर्टामध्ये आम्ही त्याला नक्की चॅलेंज करू. आम्ही एकही जागा जी आहे आमच्या ओबीसीच्या हक्काची जागा, एकही जागा आम्ही सोडू देणार नाही. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालेलं आहे त्या धनगर समाजाचा आणि भटक्या समाज झालेला आहे. त्यांच्या जागा दिवसा ढवळ्या, बाप आजोबा मराठा, बाप मराठा, खापर पंजोबा मराठा, आणि हाच कसा कुणबी झाला.
ह्याचा दाखला कसा कुणब्यांचा आला? म्हणून आम्ही हे खपवून घेणार नाही. आम्ही एक दाखला जो आहे तो आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार आहोत. आणि हे जरांगेंचं जे स्वप्न आहे की आम्ही बोगस कुणबे दाखले घेऊन आम्ही ओबीसीवर आम्ही हल्लाबोल करू, ते मुळीच आम्ही शक्य होऊ देणार नाही. सरकारला याची फार मोठी किंमत जी आहे ती त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि आंदोलन आम्ही पण करू शकतो ना, उपोषण आम्ही पण करू शकतो. अंतरवाली सराटे आत्ता त्यांनी तयारी पण केली आहे तिथल्या कार्यकर्त्याची. पण आम्ही त्यांना सबूत सल्ला दिलाय की सरकार अजून म्हणते की आम्ही ओबीसीला आम्ही धक्का लागू देणार नाही. धक्का न लागता आम्ही काय द्यायचं ते देऊ. 10% आरक्षण आधीच दिलेलं आहे खरं तर सरकारने. अधिवेशनात देखील या संदर्भात घोषणा केली आहे. मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री, मात्र तरीही ते म्हणतात की 10% आरक्षण पुरणार नाही करून. हे पहा, एखाद्या समाजाला 10% आरक्षण, एवढं मोठं आरक्षण जे आहे EWS, आणि त्या 10%मधलं जवळपास 8.9% आरक्षण हे फक्त एकटा मराठा समाजाने घेतलं. हे आकडे सांगतात, मी सांगत नाही आहे. आणि इतकं मोठं आरक्षण घेऊन सुद्धा सारथी संघटना जी आहे त्याला 22,000 कोटी रुपये मराठा समाजाच्या युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने 22,000 कोटी दिले. आणि पण आम्हाला किती दिले? जो ओबीसी समाज महाराष्ट्रामध्ये 55% आहे, 60% आहे, त्याला तुम्ही फक्त 2,000 कोटी देताय. आणि मराठा समाज जो फक्त 10% आहे त्याला तुम्ही 25,000 कोटी देताय. ही विषमता जी आहे, हा दुजाभाव जो आहे, हा आम्ही खपवून घेणार नाही. जे तुम्ही मराठा समाजाला द्याल तेच आम्हाला तुम्हाला द्यावंच लागेल. जे काय तुम्ही मराठा योजना कराल त्या योजना ओबीसीसाठी तुम्हाला द्याव्याच लागतील. धनगर समाजासाठी तुम्ही आदिवासी ना ते धनगर समाजाला मग देत का नाही? नुसती घोषणा तुम्ही करताय, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. आणि यापुढे सरकारनं बराबरानं आमच्या हक्काचं जे आरक्षण ते आम्हाला दिलं गेलं पाहिजे. नाहीतर सरकारशी 2 हात करायची प्रेरणा जी आहे आज आम्ही या ठिकाणी अहिल्या मातेकडून घेतलेली आहे. वारंवार जरांगे पाटील आंदोलनाला बसतात, मराठा मंत्री मराठा नेते त्यांच्याकडे जातात, समजूत काढतात. असं वाटतंय का की मराठा नेते आणि मराठा मंत्री जे आहेत ते कुठेतरी ओबीसींवर अन्याय करतायत मराठा समाजाला न्याय देण्यासाठी? हे पहा, ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 17 ओबीसी मंत्री आहेत. सगळा गाव मामाचा आहे, पण ते काही करत का नाहीये? पण एकही कामाचा नाही आहे. आणि ज्यावेळी इथं आता भंडाऱ्यामध्ये आमचं ओबीसीचं आंदोलन झालं, 46.7 डिग्री टेम्परेचर, त्या ठिकाणी आमचे लोक उपोषणाला बसलेले आहेत. मग त्या ठिकाणी प्रसाद लाड असतील किंवा दरेकर असतील, हे मुख्यमंत्र्यांची जे काय प्रमुख मंडळी जी आहेत ती त्या ठिकाणी का भेट देत नाहीत? मग त्यांना फक्त मराठा समाज आंदोलन दिसतं काय? आमचं दिसत नाही का? आणि दिसण्यासारखं आंदोलन करायचं असेल तर हम भी कुछ कम नहीं है. और हम भी सरकार को ये इशारा देते हैं कि आपने हमारे आरक्षण को अगर धक्का लेने की थोड़ी भी कोशिश की तो ये सरकार गिर के रहेगा. शेवटचा प्रश्न, तुम्ही मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्र्यांना भेटणार का, किंवा तुमचे नेते छगन भुजबळ यांची देखील भेट घेऊन या सगळ्या संदर्भात तुम्ही त्यांच्याशी काही निवेदन देणार आहात? हो, आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे. एक तर जात न्याय जनगणना चालू आहे. अनेक गावामधून ओबीसी बांधव बहिष्कार घालत आहेत की कारण सरकारनं कॅबिनेटचा निर्णय घेतला होता केंद्र सरकारने की यावेळची जनगणना जी आहे ती आम्ही सर्व जात न्याय जनगणना करू. पण जो काही त्यांची प्रश्नावली आलेला आहे त्याच्यामध्ये 12व्या कॉलममध्ये फक्त SC ST आलेला आहे आणि बाकी इतरचं काहीच आलेलं नाही. त्यामुळं ओबीसीमध्ये फार मोठा संताप जो आहे तो त्या ठिकाणी आहे, फार मोठी साशंकता आहे. त्यामुळे सरकारनं याचं विश्लेषण, याची स्पष्टता केली पाहिजे की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जात न्याय जनगणना करू. आणि जर ती नाही केली तर मात्र राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. येत्या 11 तारखेला मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक आम्ही बोलवली आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही राज्यव्यापी आंदोलनाचा जो आहे तो आम्ही निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. येळकोट. गप्पा इथून राष्ट्रवादी ज्या ठिकाणी अहिल्या मातेचा पुतळा आहे हे चर्चगेट स्थानकाच्या समोर आहे. हा मोठा चौक आहे. आज या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा चौक आहे. याला अहिल्यादेवी होळकरांचं नाव शेंडगे बापूंनी आमच्या वडिलांनी त्या काळात दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पुतळाही बसवलेला आहे. या ठिकाणी चर्चगेट नावाचं स्टेशन आहे. इथं चर्चही नाही आणि गेट पण नाही आहे. मग चर्चगेटला नाव कशाला ठेवलेलं आहे? त्यामुळे आमची मागणी आहे की पुण्यश्लोक अहिल्या मातेचं नाव या चर्चगेट स्टेशनला दिलं गेलं पाहिजे. अशी अनेक वर्षाची आमची मागणी आहे. ती मागणी आम्ही लावून धरलेली आहे. त्याचप्रमाणे मिसिंग लिंक जो आहे, जो शिंगरोबा धनगर जो आहे त्याने जो खंडाळ्याचा घाट जो आहे तो घाट जो दाखवला त्या धनगरानं आणि जो शहीद झाला
त्याचं नाव मिसिंग लिंकला दिलं गेलं पाहिजे अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त धनगर समाजाची आहे. ती सरकारनं मान्य करावी, नाहीतर मिसिंग लिंक जो आहे तो आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.